तर अजूनही लाखो महिला मार्च आणि एप्रिलच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास अर्ज भरते वेळेस 2,35,00,000 एवढ्या पात्र महिलांची संख्या होती आणि त्यानंतर आता त्यातून काही महिला अपात्र करण्यात आल्या आणि पात्र महिलांची संख्या फक्त 1,70,00,000 जवळपास राहिलेल्या आहे. त्यामुळे अजूनही लाखो महिला या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे त्यांना हप्ता येण्याचे काही चान्स आहे का? मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांना येईल का? त्याचसोबत जर या हप्त्यात काही महिला अपात्र करण्यात आल्या असतील तर केवायसी नंतर मे महिन्यात काही महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे का? म्हणजेच एकूणच मे महिन्याचा हप्ता हा कुणाला मिळणार आणि कधी मिळणार या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 12 मे पासून हप्ते वितरणाला सुरुवात झाली आणि अडखळत हा हप्ता 23 मे पर्यंत सुरू राहिला. म्हणजेच जवळपास 10 ते 12 दिवस या हप्त्याचं वितरण हे हळूहळू सुरू होतं. काही महिलांना 12 ते 15 तारखेच्या दरम्यान वितरण झालं, तर त्यानंतर काही महिलांना 4 ते 5 दिवसांनी पुन्हा ज्या महिला अडखळलेल्या होत्या, ज्या महिला रखडलेल्या होत्या त्यांना हप्ता मिळाला नव्हता, तर अशा महिलांना आता परवाच्या दिवशीपासून ते कालच्या दिवसापर्यंत, काल शनिवार होता, शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात शुक्रवारला भरपूर प्रमाणात वितरण झालं आणि शनिवारला अगदी थोड्या प्रमाणात काही महिलांना पैसे आल्याची बाब ही समोर आलेली आहे. आता त्यानंतर वितरण हे डायरेक्ट आता थांबलेलं आहे आणि आज रविवार असल्याने आज हप्ता येणार नाही. आणि ज्या महिला आशा लावून बसल्या होत्या की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे, त्यानंतर आम्ही काही महिलांनी केवायसी सुद्धा दुरुस्ती केली होती, तर अशा महिलांना आता हप्ता हा बंद झालेला आहे. त्यामुळे त्या महिलांचा प्रश्न, त्या महिलांचे कमेंट येत आहे की आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता येईल का? किंवा जर या हप्त्यासाठी आम्ही अपात्र ठरलो असेल आणि आमची केवायसी दुरुस्ती झाली असेल आणि त्या यादीमध्ये जर नाव अपडेट व्हायला उशीर झाला असेल तर आम्हाला मे महिन्यापासून हप्ता मिळेल काय? तर पाहून गेला का, सध्या तरी मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचं वितरण आता कंप्लीट झालं असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा तुम्हाला येणार नाही, पण मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो काय? मे महिन्याचा हप्ता कुणाला मिळणार? तर ज्या महिलांना आता फेब्रुवारी पासून म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा हप्ता ज्या महिलांना मिळाला असेल अशा महिलांचं खूप खूप अभिनंदन. लाडक्या बहिणींनो, तुम्ही पुढच्या समोरच्या 5 वर्षासाठी म्हणजेच जोपर्यंत लाडकी बहीण ही योजना सुरू राहील तेवढ्या वेळेसाठी तुम्ही आता पात्र ठरलेले आहेत. मग ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत अशा महिलांचं काय? तर तुमचं नाव जर लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट व्हायला वेळ लागला असेल तर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, पण मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला अजूनही मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही जर पात्र असाल आणि तुमचं नाव अपडेट व्हायला वेळ लागला असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी पात्र असणार आहात आणि तुम्हाला मेचा हप्ता हा मिळू शकतो. त्यासोबत ज्या महिलांनी केवायसी बिलकुल केलीच नव्हती किंवा दुरुस्ती करण्यासाठी काही महिलांना अडचण आली असेल, त्यामुळे त्यांची जर केवायसी दुरुस्ती झाली नसेल तर अशा महिलांना सध्या तरी कसलंही ऑप्शन उपलब्ध नाही. महिला व बाल कल्याण विभागात महिला रोज गर्दी करत आहे आणि तिथे खूप गर्दी होत असल्या कारणाने तिथे सुद्धा तुमचा प्रश्न हा सुटणार नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची कारणे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी असल्याच्याने काही सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि यासाठी नवीन काहीतरी उपाययोजना करणं शासनाला गरजेचे आहे. आणि जशी काही नवीन उपाययोजना होईल, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर पुन्हा तुम्हाला केवायसी दुरुस्ती करण्याची एक संधी मिळेल आणि तुम्हाला सुद्धा या योजनेमध्ये पात्र होता येईल. पण तोपर्यंत तरी तुम्हाला कसलंही ऑप्शन हे आता उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एकंदरीतच आता कोण महिला मेच्या हप्त्यासाठी पात्र असणार? तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला त्या सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. त्याचसोबत मार्च आणि एप्रिलचा हप्ता आपण जे मागचे 2-3 हप्ते पाहत आलो जानेवारी पासूनचे, त्या हप्ते मिळायला विलंब होत आहेत, तर या हप्त्याला सुद्धा विलंब होईल काय? तर लाडक्या बहिणींनो, आता सर्व बाबी ह्या आटोपलेल्या आहेत. म्हणजेच केवायसी दुरुस्ती सुद्धा झालेली आहेत
आणि पात्र अपात्र महिला सुद्धा आता ठरवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्या सर्व निकषाची तपासणी ही बारकाईने केल्याच्या नंतरच मार्च आणि एप्रिलचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता समोर कसलीही तपासणी नसणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला सुरळीतपणे हप्ता पुन्हा मिळायला सुरुवात होईल. 10 ते 12 तारखेच्या दरम्यान GR येईल आणि 15 तारखेच्या जवळपास, दर महिन्याच्या 15 तारखेच्या जवळपास आता हे वितरण सुरू होणार. म्हणजेच अंदाजे तारीख या महिन्याचं वितरणाची 10 ते 15 तारीख असणार आहे आणि या तारखेच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यावर पैसे हे जमा होणार आहे. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता का? कमेंट मध्ये नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. त्याचसोबत तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरायचं नाही. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.